करोडपती बापाचा मुलगा दिल्ली स्टेशनवर चहा विकणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला आणि पुढे जे घडलं त्यानं फक्त प्रेम केलं नाही तर प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली। एक दिवस असं काही घडलं की एक जिवंत माणूस जगासमोर मृत समजला गेला। कोणी म्हणालं हे प्रेम होतं तर कोणी म्हणालं फक्त एक नाटक। मुलीच्या इज्जतीला सरेआम चिखल फेकला गेला। मुलाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि मग जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती। प्रेम खरंच इतकं धोकादायक असू शकतं का की ही त्या मुलामुलीची अशी एखादी बलिदानाची कहाणी होती जी आजही हे समाज समजू शकलेलं नाही। ही गोष्ट आहे गायत्री देशमुख या मुलीची, जी दिल्ली स्टेशनच्या बाहेर एक लहानशी चहाची टपरी चालवत होती। दररोज सकाळी 6 वाजता ती चहा बनवायला सुरुवात करत असे आणि संध्याकाळी 7 पर्यंत आपल्या परिस्थितीशी झुंज देत असे। तिच्या चेहऱ्यावर कायम एक गोड हसू असायचं, असं हसू जे प्रत्येक ग्राहकाला जणू एका क्षणात हलकं करायचं। पण त्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेले होते ते दुःख जे तिनं कधी कुणाला सांगितलं नाही। ती फक्त 14 वर्षाची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं। आईनं मग शिवणकाम सुरू केलं, पण काही वर्षांनी आईला ब्रेन ट्यूमर झाला आणि ती अंथरुणाला खिळली। आता घराची सगळी जबाबदारी गायत्रीवर येऊन पडली। तिचा शिक्षणाशी संबंध तुटला आणि तिनं आयुष्याशी तडजोड करत चहाची टपरी उघडली। स्टेशनच्या प्लॅटफॉर्म बाहेर जिथं रोज हजारो लोक येतात आणि जातात पण कुणी थांबत नाही, गायत्री मात्र थांबली होती। तिच्या आईसाठी, घर भाड्यासाठी, औषधांसाठी आणि 2 वेळच्या जेवणासाठी। तिच्या दिवसाची कमाई कधी 200 कधी 400, तेवढ्यात ती सगळं भागवायची। लोक म्हणायचे इतकी सुंदर असून चहा विकतेस, एखादी नोकरी शोध की। पण ती फक्त गप्प हसायची आणि चुलीकडे वळायची, कारण तिला माहीत होतं नोकरीत बॉसच्या नजरेपासून वाचणं कठीण आहे, पण चहात फक्त पाणी उकळावं लागतं। तिचं आयुष्य रोज तसंच चालू होतं, थकलंय, दमलंय, पण गरजेने भरलेलं। आणि मग एक दिवस एक मुलगा तिच्या टपरीवर आला। काळी शर्ट, निळी जीन्स, हातात पुस्तक आणि डोळ्यात अशा खोल भावना जणू त्यानं खूप काही गमावलंय। तो हसत म्हणाला, 1 कप चहा मिळेल का? गायत्रीनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि सौम्य हसत विचारलं, साखर किती टाकू? तो म्हणाला, फक्त एवढी की जीवन थोडं गोड वाटावं। गायत्री पुन्हा हसली, पण तिच्या अंतर्मनात कुठेतरी काही हल्लं होतं। तो मुलगा होता सागर शेखावत। तो रोज यायला लागला, कधी मोबाईलवर बोलायचा, कधी पुस्तक वाचायचा आणि कधी फक्त शांत बसायचा। जणू त्याचं सगळं आयुष्य आता त्या टपरीत एकवटलं होतं। गायत्रीला हे सगळं थोडं विचित्र वाटायचं, पण ती काही बोलायची नाही। मग एक दिवस सागर काही न बोलता निघून गेला आणि त्या दिवशी गायत्रीच्या मनात एक रिकामेपणा पसरला। दुसऱ्या दिवशी जेव्हा सागर आला तेव्हा गायत्रीनं थेट विचारलं, तुम्ही रोज येता, काही काम नाही का करत? सागर हसला आणि म्हणाला, काम करतो, माझं स्वतःचं स्टार्टअप आहे, एव्ही टेक सेशन्स, कोट्यावधींची कंपनी आहे। पण खरं सुख इथं मिळतं, या चहात आणि तुझ्यासोबतच्या या शांत गप्पांमध्ये। गायत्री थक्क झाली। तिच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं हे। तिच्या समोर बसलेला मुलगा एक कोट्याधीश होता। तुमच्याकडे इतकं सगळं आहे तरी इथं चहा प्यायला यायचं? सागर म्हणाला, जर खरं प्रेम केवळ महागड्या रेस्टॉरंटमध्ये होत असतं तर श्रीमंत लोकांचंही कधी दिल तुटलं नसतं। माझं मन इथे लागतं जिथं तू आहेस। ती पहिली वेळ होती जेव्हा कुणीतरी गायत्रीच्या डोळ्यात डोकावून बोललं होतं। ना कोणती वाईट नजर, ना अहंकार। हळूहळू त्यांची शांतता मैत्रीत बदलली। आता ते दोघं एकत्र पावसात भिजत चहा प्यायचे, रेल्वे स्टेशनच्या गोंगाटात हरवून एकमेकांशी गप्पा करत बसायचे आणि शब्दांशिवाय एकमेकांची सोबत अनुभवायचे। ती चहावाली मुलगी आता फक्त टपरीची मालकीन राहिली नव्हती, ती सागरच्या आयुष्यात केंद्र बनली होती। पण कुणाला माहीत होतं की एक फोटो, एक पोस्ट आणि एक कॉमेंट तिच्या प्रेमात वादळ घेऊन येणार होतं। एका दिवशी कुणीतरी त्यांच्या एकत्र बसलेल्या क्षणाचा फोटो काढला आणि फेसबुकवर पोस्ट केला, कोट्याधीश मुलगा आणि चहावाली मुलगी, खरं प्रेम की नाटक? पोस्ट व्हायरल झाली। लोक कमेंट करू लागले, हा मुलगा फक्त वेळ घालवत आहे, ती मुलगी श्रीमंत होण्याची स्वप्न बघते। वा रे, अभिनय पहा, चहातच प्रेम मिसळलं। आता गायत्रीच्या टपरीवर लोक चहा प्यायला नाही तर हसण्यासाठी यायला लागले। कुणी म्हणायचं,
तुझी डोळ्यातली नजर विकायला ठेवलीस का? त्यानं तुला फसवलं का? की तू त्याला? गायत्रीनं टपरी बंद केली. आईला जेवण न देता ती थेट गच्चीवर गेली आणि फुटाफूट रडली. ती टपरी जी तिचं आत्मसन्मान होती आता तिला ओझं वाटू लागली. पुढच्या सकाळी सागर नेहमीसारखा आपल्या गाडीतून टपरीवर पोहोचला. पण तिथं टाळ होतं. समोर काही लोक उभे होते. मोबाईलवर फोटो दाखवत होते, हसत होते, कुजबुजत होते. अरे, ही तीच मुलगी ना ज्याची फोटो त्या कोट्याधीशासोबत व्हायरल झाली. सागरची नजर त्या लोकांकडे नव्हती. ती थेट त्या बंद दरवाजाकडे गेली, जिथं आता ना चहा होता, ना सुकून, ना त्याची गायत्री. त्याला समजायला वेळ लागला नाही. काहीतरी खूप चुकीचं झालंय. सागर तावातावानं गाडीत बसला आणि काही मिनिटात आपल्या ऑफिसच्या टेरेसवर पोहोचला. हातात मोबाईल घेत त्यानं एक खोल श्वास घेतला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. माझं नाव सागर शेखावत आहे. मी एव्हिटेक सेशनचा संस्थापक आहे. हो, मी कोट्याधीश आहे. पण आज मी एक माणूस, एक मुलगा आणि एक पुरुष म्हणून बोलतोय. जी फोटोत माझ्यासोबत झळकलेली आहे ती फक्त माझं प्रेम नाही, ती माझा अभिमान आहे, माझी इज्जत आहे. जर एका चहावाल्या मुलीवर प्रेम करणं गुन्हा असेल तर हा गुन्हा मी परत परत करीन. सागरच्या डोळ्यात आग होती, पण आवाजात फक्त खरं प्रेम. काही तासातच त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. बातमीच्या चॅनलपासून ट्विटरपर्यंत फक्त एकच नाव ऐकू येऊ लागलं, सागर शेखावत. तो देशभरात एक हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या बाजूला गायत्री अजूनही गच्चीवर शांत बसलेली होती. डोळे सुजले होते, पण मनात एकच प्रश्न फिरत होता. खरंच सागर तिची इज्जत करतोय की हेही एक तमाशा ठरणार? तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं. व्हिडिओ प्ले केला. सागरचा चेहरा स्क्रीनवर होता आणि त्याचे शब्द थेट हृदयाला भिडत होते. गायत्रीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आता वेदनेचे नव्हते, ते आत्मसन्मानाचे होते. ती खाली उतरली, आईला औषध दिलं आणि टपरीची किल्ली उचलली. दुपारपर्यंत टपरी पुन्हा उघडली गेली. पण आता तिथं चहा प्यायला येणारे कमी आणि सेल्फी घेणारे जास्त होते. एखादी मुलगी येऊन म्हणायची, दीदी तुमच्यासारखं बनायचं आहे. एखादा मुलगा विचारायचा, अशी मुलगी कुठं भेटते? गायत्री आता फक्त एक चहावाली राहिली नव्हती. ती त्या प्रत्येक मुलीची प्रेरणा बनली होती, जी इज्जतीसाठी लढते आणि प्रेमासाठी झुकत नाही तर उभी राहते. सागर दर संध्याकाळी यायचा, जसं काही बदललंच नव्हतं. पण एक गोष्ट मात्र गायत्रीच्या नजरेनं ओळखली होती. त्याच्या हसण्यात ती आधीची ऊर्जा नव्हती. तो यायचा, शांत बसायचा, चहा प्यायचा आणि काही न बोलता निघून जायचा. गायत्रीला काहीच समजत नव्हतं. शेवटी एक दिवस तिनं विचारलं, आता तर सगळे आपल्या सोबत आहेत, मग तू इतका गप्प का असतोस? सागर बराच वेळ शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, कधी कधी जे दिसतं तेच सगळं नसतं. गायत्रीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, पण उत्तर द्यायची वेळ आता नशिबाची होती. कारण त्याच रात्री सागर जेव्हा घरी पोहोचला, दरवाजा उघडताच त्याचे वडील म्हणाले, उद्या सकाळी तुझा साखरपुडा आहे, रिया शेखावतशी, पॉलिटिशियन शर्मा साहेबांची मुलगी. जर नकार दिलास तर आपल्या कंपनीचे सगळे सरकारी टेंडर रद्द होतील. आई सोफ्यावर शांत बसलेली होती. हृदयविकार पुन्हा डोकं वर काढत होता, पण तिच्या ओठांवर विरोध नव्हता. फक्त त्या शांततेत एक वेदना होती. जणू सांगत होती, बाळा करू नकोस, पण मी तुला थांबवू शकत नाही. सागर पूर्ण रात्र खाटेवर बसून राहिला. ना काही खाल्लं, ना डोळा लागला. फक्त भिंतीकडे बघत राहिला. जणू एक युद्ध स्वतःच्या आत चाललेलं होतं. त्याचं हृदय सांगत होतं, जा गायत्रीला सांग की तुझं तिच्यावर प्रेम आहे. पण त्याचं डोकं म्हणत होतं, जर तू हा साखरपुडा मोडलास तर ना कंपनी राहील, ना आईची तब्येत. सकाळीच सूर्यप्रकाश आल्यावर मलिक हाऊस साखरपुड्याच्या तयारीत मग्न झाला. बाहेर गाड्यांच्या रांगा, आज संगीताच्या धून आणि सगळे फक्त वराच्या वाटेकडे बघत होते. सागर शेरवानी घालून तयार झाला होता, पण त्याच्या डोळ्यात ती चमक नव्हती जी एका होणाऱ्या नवऱ्याच्या नजरेत असते. तेवढ्यात त्यानं आईचा हात पकडला. आई, तुम्हीही मजबुरीनं लग्न केलं होतं का? आईच्या डोळ्यात पाणी आलं. हो बाळा, आणि कदाचित म्हणूनच मी आजवर स्वतःवर प्रेम करू शकले नाही. सागरनं काहीही न बोलता शेरवानी काढली, गाडी उचलली आणि गायत्रीकडे धाव घेतली. पण जेव्हा तो टपरीवर पोहोचला, तिथं गर्दी होती. लोक घाबरले होते. कुणीतरी बोललेलं, तिच्या आईला हार्ट अटॅक आला आहे, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सागरच्या श्वासाची गती वाढली. डोळ्यासमोर गर्दी होती, आवाज होते, पण कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, तिच्या आईला हार्ट अटॅक आला आहे. गाडी हॉस्पिटलकडे वेगानं धावत होती. रस्ते धुसर वाटत होते
आणि काळजातली धडधड जणू एखाद्या थांबण्याआधीच संपायला निघाली होती. हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचताच सागर गाडीतून उतरला. सरळ इमर्जन्सी वॉर्डमध्ये धाव घेतली आणि समोर स्ट्रेचरवर बेसावत पडलेली गायत्रीची आई दिसली. चेहरा पिवळसर पडलेला, ऑक्सिजन मास्कवर श्वास घेत होती आणि त्याच कोपऱ्यात बसलेली होती ती गायत्री. जमिनीवर गुडघ्यात चेहरा लपून बसलेली होती, डोळे सुजलेले. जणू ती काही तास नव्हे तर कित्येक जन्मापासून रडत होती. सागर तिच्या जवळ पोचला, हळूवार तिचा हात पकडला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, डॉक्टर कुठे आहे? तेवढ्यात डॉक्टर समोर आला आणि म्हणाला, जर लगेच हार्ट सर्जरी केली नाही तर त्यांचं वाचणं अशक्य आहे. उपचाराचा खर्च सुमारे ₹1,00,000 येईल. गायत्रीने फाटलेल्या नजरेनं डॉक्टरकडे पाहिलं आणि मग आपला जुनाट पर्स उघडून त्यातले 1,000च्या नोटा त्याच्या समोर ठेवल्या. त्या पैशात तिच्या आईची औषधं, दुकानाचं भाडं आणि उद्याच्या चहापत्त्यांचा खर्च चालायचा होता. तोपर्यंत काही बोलण्याआधीच सागर म्हणाला, उपचार सुरू करा, खर्च मी करतो. डॉक्टर पळत ऑपरेशन थिएटरकडे गेला. गायत्री सागरकडे पाहत राहिली. डोळ्यात शब्द नव्हते, फक्त एक झुकलेली शांतता. जणू विचारत होती, का करताय हे सगळं? पण सागर काहीच न बोलता तिच्या शेजारी बसून तिच्या हातात आपली थरथरती बोटं घट्ट धरून राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण यावेळी कोणाच्या पोस्टमुळे नव्हे तर एका न्यूज चॅनलच्या टू लव्ह स्टोरी स्पेशल रिपोर्टमुळे. जिला सगळे चहावाली म्हणत होते. तिच्या आईचे प्राण वाचवण्यासाठी एका करोडपती तरुणानं आपला साखरपुडा मोडून लाखो रुपये दिले, असं हेडलाईन होतं. लोकांनी सागरला देवदूत म्हटलं तर गायत्रीला प्रेरणा. आता प्रत्येक तरुणीला वाटू लागलं होतं की खरी प्रेमकथा केवळ चित्रपटातच नव्हे तर कधीकधी फुटपाथवर उकळणाऱ्या चहामध्येही सापडते. पण जिथे चहाच्या वाफांमध्ये प्रेम उमटलं होतं तिथेच त्या प्रेमाच्या राखेखाली अजून एक वेगळी आग पेटत होती. सागरच्या घरी सरकारी टेंडर रद्द झाले होते. शर्मा साहेबांनी केसची धमकी दिली होती आणि सागरची आई ICU मध्ये होती. तणाव, लोकलाज आणि समाजाच्या अपेक्षांनी त्यांच्या हृदयाला घेरलं होतं. त्या रात्री सागर पुन्हा गायत्रीच्या जवळ आला, शांत बसून राहिला. खूप वेळानं म्हणाला, गायत्री, जर आईला काही झालं तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. आणि जर मी तुझ्याशी लग्न केलं तर कदाचित तूही कधी शांतपणे जगू शकणार नाहीस. कारण या जगात गरिबांचं प्रेम इज्जत नाही मिळवत, फक्त तमाशा बनतं. गायत्रीने त्याचा चेहरा पाहिला. त्याचे केस विस्कटलेले, डोळ्याखालच्या काळ्या वळ्या वाढलेल्या आणि हात अजूनही तिच्या हातात होते. पण आता त्यातली पकड सैल वाटत होती, जणू तो स्वतःपासूनही सुटण्याची हिंमत करत होता. गायत्रीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जा सागर, आईला वाचव. मी चहा विकून जगेल, पण जर तू स्वतःवरच राग धरलास तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. सागरच्या डोळ्यात अश्रू आले, पण तो काहीच न बोलता उठला. तिचा हात हलकेच सोडला आणि परत निघून गेला. यावेळेस केवळ गायत्रीपासून नाही तर स्वतःपासूनही दूर. 6 महिने उलटून गेले. दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्थानकाजवळ आता एक सुंदर कॅफे उभा राहिला होता. टी कॅफे बाय गायत्री मिश्रा, जिथं प्रत्येक भिंतीवर लिहिलं होतं, चहा म्हणजे फक्त चव नाही, ती इज्जत आहे. ती गायत्री जी एकेकाळी 400 रुपयात दिवस काढायची, ती आता शेकडो तरुणींना रोजगार देणारी झाली होती. तिची दुकान फक्त दुकान राहिली नव्हती, ती आशा बनली होती. त्या सगळ्या मुलींसाठी ज्या गरिबीला घाबरायच्या आणि समाजाच्या नावानं हार मानायच्या. पण गायत्रीच्या चेहऱ्यावरची हसू अजूनही अपुरी होती. ती हसायची, पण तिच्या डोळ्यात एक कोपरा कायमच रिकामा वाटायचा. ती कप उचलायची, चहा बनवायची, सर्व करायची, पण जणू प्रत्येक कपामध्ये एक नाव शोधायची, सागर. तो सागर जो पुन्हा कधीच आला नाही, ना सोशल मीडियावर, ना तिच्या चहाच्या टपरीवर, ना स्वप्नात. पण एक संध्याकाळ एक मुलगा तिच्या दुकानात आला. हातात होती ती जुनी द अल्केमिस्ट नावाची पुस्तक, जी सागर नेहमी वाचायचा. त्याने खुर्ची ओढली आणि अगदी मंद स्वरात विचारलं, 1 कप चहा मिळेल का? गायत्रीचा हात थांबला, तिचा श्वास अडकला. तिनं पुस्तकाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. सागर? ती कुजबुजली. मुलगा म्हणाला, नाही, मी सागर नाही, मी त्याचा लहान भाऊ आहे, आयुष. आता गायत्री बसली होती, जणू तिच्या पायांमध्ये अजिबात शक्ती उरली नव्हती. आयुषने ती पुस्तक टेबलावर ठेवली. भाऊ आता हयात नाहीत,
हे शब्द गायत्रीच्या कानात नव्हे तर थेट तिच्या हृदयात घुसले। ती रडली नाही, फक्त शांत झाली। आयुष म्हणाला, त्यांनी आत्महत्या केली नाही दीदी, त्यांनी बलिदान दिलं। एक दिवस त्यांना फोन आला, आईची तब्येत खूप गंभीर होती, उपचारांचे लाखो रुपये लागणार होते। डॅड म्हणाले, जर तो परत आला आणि रियासोबत साखरपुडा केला तर उपचार सुरू होतील। भाऊ परत आले, पण एका अटीवर, ते कधीच गायत्रीला भेटणार नाहीत। ते दररोज तुमचे व्हिडिओ बघायचे, बातम्या वाचायचे, तुमचे फोटो मोबाईलमध्ये झूम करून पाहायचे, पण समोर कधी आले नाहीत। कारण त्यांनी वचन दिलं होतं, जोपर्यंत आई बरी होत नाही तोपर्यंत ते तुमच्या आयुष्यातून दूर राहतील। आणि ज्या दिवशी आई बरी झाली, भैयाने वडिलांना एक चिठ्ठी दिली, मी तुमची दुनिया वाचवली, आता माझ्या जगाला अलविदा। गायत्री अजूनही ऐकत होती, पण आता तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला होता, तिचा आवाज थरथरत होता। म्हणजे त्याने मला सोडलं, कारण तो मला जगताना पाहू इच्छित होता। आयुषने मान खाली घातली, तो पुस्तक तिच्यासमोर ठेवून निघून गेला। गायत्रीने पुस्तक उघडलं, त्यात एक कागद ठेवलेला होता। सागरच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर तू हे वाचत असशील तर समज की मी गेलो आहे, पण जर एखाद्या दिवशी तू तिथं गेलीस जिथं आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि जिथं एक कप चहा ठेवलेला असेल, तर समज मी कुठेतरी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो। गायत्रीचे हात थरथरायला लागले। ती धावत त्या जुन्या फुटपाथकडे गेली, जिथं ती छोटीशी चहाची टपरी होती। तिथंच एक कोपरा, एक तुटकी बाक आणि एक कप चहा ठेवलेला होता, त्यातून अजूनही गरम वाफ येत होती। त्याच्यासोबत एक पर्ची होती, एक कप चहा, त्या मुलीच्या नावानं जिनं मला जगायचं कारण दिलं। गायत्री थरथरली आणि फुटफुटून रडू लागली। आणि तेव्हाच एक आवाज आला, अजून सुद्धा थोडासा फिका केला चहा वाटतं। तो आवाज, तो स्वर, जणू सगळं विश्व थांबलं होतं। गायत्री वळली, समोर सागर उभा होता, जिवंत हसणारा, पण गायत्रीच्या डोळ्यात अजूनही भीती होती। तिनं थरथरत विचारलं, पण आयुष म्हणाला तू? सागरनं हळूच तिचा हात पकडला आणि शांतपणे म्हणाला, मी खरंच सगळं सोडून गेलो होतो गायत्री, इतका तुटलो होतो की जगण्याचं कारण उरलं नव्हतं। आयुषला मीच सांगितलं तुला सांगायला की मी नाही राहिलो, कारण मला वाटत होतं जर तुला असं वाटेल की मी गेलो आहे तर तू स्वतःसाठी जगायला लागशील। तुझं आयुष्य माझ्या प्रतीक्षेत थांबू नये हे मला हवं होतं। मला तुझं आयुष्य एक ओझं होऊन जगताना पाहायचं नव्हतं। मला हवं होतं की जेव्हा तू उभी राहशील तेव्हा जग झुकावं, कुणी म्हणू नये। हे तिनं फक्त सागरसाठी केलं, म्हणून मी स्वतःला लपवलं, कारण तू माझं प्रेम होतं आणि खरं प्रेम कधीही अडथळा बनत नाही। गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिनं हळूच आपलं डोकं सागरच्या छातीजवळ ठेवलं। तू गेला नव्हतास सागर, तू तर माझ्या प्रत्येक चहाच्या वापेत होतास, प्रत्येक श्वासात, प्रत्येक आशेत। सागर हसला, आता जेव्हा तू संपूर्ण जगाची प्रेरणा बनली आहेस गायत्री, तेव्हा मलाही पुन्हा जगण्याची हिंमत मिळाली। रस्त्यावर टाळ्या वाजायला लागल्या, वाटसरूंनी थांबून पाहिलं आणि टी कॅफे बाय गायत्री मिश्राचा बोर्ड खाली उतरवण्यात आला, त्याच्या जागी लावण्यात आलं, चायवाली हरलव, सागर आणि गायत्रीची गोष्ट। ही गोष्ट फक्त एका चहा विकणाऱ्या मुलीची नव्हती, ही गोष्ट होती त्या इज्जतीची, जी महागड्या साडीतून किंवा मोठ्या गाडीतून येत नाही, तर त्या नजरेतून येते, जी तुमच्यावर न थांबता प्रेम करते। ही गोष्ट होती त्या प्रेमाची, ज्याने श्रीमंत गरीब यांचा फरक मिटवला आणि दोन जीव एकत्र आले। आणि ही गोष्ट होती त्या त्यागाची, ज्याला कधीही कोणी हेडलाईन बनवत नाही, पण जी नेहमी हृदयात जिवंत राहते। तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।